सकाळी राज उद्धव भेट झालेली आणि संध्याकाळी आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र येणार आहेत। वरळीच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यासाठी आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र येणार आहेत। आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, त्यानिमित्तानं राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले। राज आणि उद्धव पुन्हा एकदा एका फोटोमध्ये सगळ्यांनी पाहिले आणि त्यानंतर आता संध्याकाळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा भेटणार आहेत। वरळीच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आदित्य आणि अमित ठाकरे भेटणार आहेत। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, आता संध्याकाळी आदित्य आणि अमित ठाकरेंची भेट होतीये, काय नेमके याबाबतचे आणखी तपशील आहेत? खरं रिद्धी, आपण आता जसं म्हटलीस की आपण आताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहिलं तर संध्याकाळी वरळी पोलीस कॅम्पचा राजा याच्या पाद्यपूजनाला आदित्य ठाकरे पोहोचणार आहेत, पण अमित ठाकरे पण पोहोचण्याची शक्यता आहे आणि हे दोघे एकत्र संध्याकाळी 6 वाजता येतील असं आता चिन्ह दिसून येत आहे। वरळी पोलीस कॅम्पचा राजा खऱ्या अर्थानं अनेक आर्थिक महत्वाचा आहे, आदित्य ठाकरेंचा तो मतदारसंघ आहे। मात्र आता त्या राजाच्या पाद्यपूजनाला पोलीस कॅम्पच्या सगळ्या जे कर्मचारी त्यांचं म्हणणं असं आहे की आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या दोघांच्या हस्ते त्यांना ही गोष्ट करायची, त्यामुळे अमित ठाकरे यांना सुद्धा इन्व्हिटेशन देण्यात आलंय। त्यामुळे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे जर एकत्र आले तर सकाळी 2 बंधू एकत्र दिसले तर संध्याकाळी आपल्याला ठाकरे बंधूंमध्ये खऱ्या अर्थानं पुढची पिढी जी आहे ती आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा एकत्र दिसून येतील। हा उत्साहाचा जो प्रसंग आहे जो आता मातोश्रीवर पाहायला मिळाला, तो मातोश्रीवर पाहिल्यानंतर आज वरळी पोलीस कॅम्पमध्ये पाद्यपूजनाच्या वेळी पण तो उत्साह तसाच पाहायला मिळेल, ज्याच्यात ठाकरे घराण्याची पुढची पिढी म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे सुद्धा आपल्याला एकत्र पाहायला मिळते। आणि ही गोष्ट खऱ्या अर्थानं वेगळी आहे। हा रविवार खऱ्या अर्थानं आला तो उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं आणि आज वाढदिवसानिमित्तानं आपल्याला हे सगळे चित्र पाहायला मिळतं। रिद्धी जी, श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। आपण यापूर्वी सुद्धा विजयी मेळाव्याला हे 2 बंधू अर्थात अमित आणि आदित्य ठाकरे एकत्र भेटल्याचं बघितलं होतं, त्याची दृश्य आपण एका बाजूला बघतोय। आणि आता संध्याकाळी वरळीच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यासाठी सुद्धा हे 2 बंधू अर्थात आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र येणार आहेत। अगदी काही वेळापूर्वी राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि आता याच 2 नेत्यांची पुढची पिढी अर्थात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा संध्याकाळी वरळीच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याच्या निमित्तानं भेटणार आहेत, एकत्र येणार आहेत। Thank you.